स्वागत होतं पुन्हा एकदा प्रणव चॅनलवरती। आणि आजचा ब्लॉग आपला असा आहे की आता आपण निघालो पंढरपूरला आणि आपली मम्मी आणि मावशी वगैरे आहेत। तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला आता डायरेक्ट गाडीमध्ये बसता भेटतो। सर तर मित्रांनो आपली बॅग वगैरे भरून झाले, तर जाऊ पंढरपूरला। तर मित्रांनो आता आपल्याला डिझेल टाकण्यासाठी एकदा तर डायरेक्ट पंढरपूर, म्हणजे एकदम स्टॉप घेऊ डायरेक्ट पंढरपूरला जाऊ। पहिल्यांदा घेतलं आहे आताशी पुन्हा 81 किलोमीटर चालू आहे। तलेगावला थांबलो आहे, हवेच्या बाजूलाच एक चहा मारतो आणि डायरेक्ट परत आपल्या डायरेक्ट पंढरपूर बघू। अजून एक दोनदा थांबू मध्ये डायरेक्ट पंढरपूरला जाऊ। तर मित्रांनो फायनली पोहोचले पंढरपूरला। आणि ॲक्च्युली आम्ही पंढरपूरला नाही, पंढरपूरच्या थोडंसं पुढं आलं आहे, गोपाळपूर म्हणून एक सिटी आहे, तिथं आलं आहे। तर आता इथे एक रूम घेतो आम्ही आजच्या नाईटसाठी। तर झालं तुम्हाला डायरेक्ट रूम घेऊन जायला भेटतं। मित्रांनो आता रूम शोधायचं, तर रूम नाही भेटला अजून। मला जेवायला घेतलं मी इथंच ओपनमध्ये, तर झालं तरी मला जेवणच भेटतं। मित्रांनो मग अशी जेवण वगैरे झालं त्यांना असं जरा चालत होतं आणि आपले पनवेलची माणसं इथं भजन चालू यांचा, तर तुम्हाला थोडाफार त्यांचे व्हिडिओ दाखवतो।
The next day. आता उठलोय आणि आता चालू नदीवरती आंघोळ करा. तर तुम्हाला नदीवरती सीन दाखवतो. आपले आंघोळ वगैरे करून झाले आणि पब्लिक बघू शकतो मी किती प्रमाणात आहे. आणि इथं नाश्ता पण होता खिचडी. आता चालले डायरेक्ट आता बॅगे वगैरे गाडीमध्ये ठेवतो आणि तयार होऊन डायरेक्ट देवळा जाऊन. चला मित्रांनो आपण देवळाच्या जवळपास आलोय. इथं दिंड्या बघू शकतो तुम्ही. आता या सगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या मंदिरात आता प्रदक्षिणा घालतात.
आहे, आपला रथ चालला आहे. आता पुढे चालत जातो दक्षिण मार्गावर. बेकार गर्दी आहे. आपल्याला बाहेरून दर्शन घेतलं फक्त कलसाचा आणि तर निघालो आपण डायरेक्ट. बघू आता घरी जाऊन आता इथे खरेदी करू, आता घरी जाऊ. चला दर्शन वगैरे करून झालंय आणि आता झालं आपल्या गाडीजवळ. बघितलं तर गर्दी किती होती, अजून रस्त्यावरती पण गर्दी आहे. चला डायरेक्ट मला गाडीजवळ जाऊन भेटतो. मित्रांनो आपण गाडीजवळ आलोय आणि आपण गाडी इथं लावले. आपल्या पनवेलच्याच गाड्या सगळ्या, म्हणजे आपल्या पनवेलला जो वाजी आहे, वाजी इथे सगळी लोक आहेत मंडळी, तर यांची इथंच आपण थांबलो जरा. तर चला आता तुम्हाला यांचे एवढा भजन बिजन चालू आहे, तुम्हाला त्यांचे व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो हे सगळे आपल्या पनवेलचेच आहेत, वाजेचे इथलं. त्यांनी तर टेंट लावलं डायरेक्ट. आपली गाडी पण येतात. मित्रांनो इथं आपली मम्मी वगैरे बसले. काय बोलताय? काय नाही बोलत. का पंढरपूरला कसा वाटला? पंढरपूरला आलो, भक्तीवर आलो. नदीवर गेलो. व्हिडिओ मध्ये लागला बघला असेल. आता आमची मम्मी जयश्री होईल म्हणजे जनाबाई बोलतात. आता आपण त्या देवलात जाऊ जनाबाईच्या, तर तिथं तुम्हाला संसार दाखवतो. आमच्या मम्मीचा घरी रास भरलाय.
आता इथं या जनाबाईचा संसार दाखवतो मला. प्रकाशजी सोडले या जनाबाईला पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर दर्शन झालं काही दर्शन झालं, दर्शन झालं. प्रदक्षिण झालं. प्रदक्षिणे घातली. काय बोलताय काय बोलते आई? बोल ना, एकाच मिरकुडे. हा, मला मस्त आणली आता. तर मस्त आणली, मस्त दर्शन पण आपण अचानक आलो ना पटकन. सकाळी 8 वाजता धरला आणि लगेच 1 वाजता निघलो आपण. केशरीनाथ पाटील बसलं मस्त लागलं. मामा काय बोलता कृष्ण पाटील काय बोलता मामा? काय ना बस ठीक आहे सर. कसा वाटलं पंढरपूरला? मस्त वाटला. तुम्ही पण आमच्या दिंडीला भेट द्यायला बरं वाटतं. दिल्लीचे अध्यक्ष रेवण महाराज पाटील माजी सरपंच वाजे हे त्यांचा सत्कार करतील संतोष भगत यांचा. रामकृष्ण धन्यवाद. गोकुळ महाराज पाटील वाजे तसेच आमचे प्रकाश युवा यांनी सुद्धा इथे येऊन गायसात केले त्यांचा सत्कार करतील आमचे दिल्लीचे उपाध्यक्ष परशुराम महाराज जळे. हो तसेच कुमार सार्थक नेनेबाळा यांचे शिष्य आहे सार्थक पाटील. सुंदर असा पकोड हात आहे त्यांचा सत्कार करतील आमचे वाजाचा ग्रुप आहे भजन बोलणार. मला मोठेपणा वाटतो मला कुठे असेल भजन त्यांचं भजन झालेलं आहे. भजनाला संधी देतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नाश्ता मित्रांनो आपल्या आतमध्ये पनवेलची माणसं आहेत आणि त्या मावशीच्या वगैरे बसल्यात. मावच्या वगैरे जरा आतमध्ये जाऊन त्यांचा जरा कार्यक्रम झाला तुम्हाला दाखवतो. काय होतं माझे